मी कृषी मंत्री साहेबांची भेट घेतली जनता दरबारामध्ये. तर त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं, कृषी मंत्री साहेब, आमच्या इंदापूरच्या शेतकऱ्यांचं ऊस पीक जळालं आहे. ह्या ऊस पिकाचं पंचनामं तुम्ही करा. तुम्ही सिंचन भवनामध्येही एवढ्या पत्रकारासमोर सांगितलं होतं की आम्ही पंचनाम्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे जे काही जळलेले ऊस आहे त्यासाठी त्यालाही आम्ही मदत देणार आहे. परंतु आता मी तुमच्या जनता दरबारामध्ये आलो होतो. हाताला माझ्या 2 बाटल्यांचं सलाईन होतं. मी स्वतःही कुपोषण करता आहे, भगवान बाप्पू खारतोडे. आणि कृषी मंत्री साहेब, तुम्ही जर मला हे उत्तर देत असाल तर खरंच आम्हाला लाजिरवाणी वाटते की 25 मे 2025ला जी काही म्हणजे पूर आला होता आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये, त्याची भरपाई अजून भेटली नाही. ही अशी आता ह्या पावसामध्ये घरं पडलेत. ते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे घरं पडलेत. ह्या घराचीही भरपाई भेटली नाही. कृषी मंत्री साहेब, आम्हाला गर्व होता की ज्यावेळेस तुम्ही कृषी मंत्री झाला आमच्या इंदापूर तालुक्याचं, आम्ही असं मोठे फटाकडे वाजवले, जल्लोष केला. पण आम्हाला आता वाईट वाटतंय की आमच्या तालुक्याचा कृषी मंत्री आहे आणि मी कळस गावामध्ये 4 दिवस भर उन्हामध्ये उपोषणाला बसलो आणि हा कृषी मंत्री साहेब मला भेटायसुद्धा येत नसतील. माझा मुद्दा होता की जळालेल्या ऊसाचं पंचनामं करा. आणि दुसरी मागणी होती की आमच्या इंदापूरला आवर्तन द्या. जिल्हाधिकाऱ्यांनी आजच्या 8 वाजता दृकश्राव्य माध्यमाद्वारे मीटिंग लावली, ती माझी मागणी पूर्ण केली. आणि दुसरी जी मागणी होती जळालेल्या ऊसाच्या पंचनाम्याची, त्याकडे तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल तर किती आम्हाला जगून तर काहीच उपयोग नाही असं वाटतं. या 4 दिवस उन्हामध्ये बसलो आम्ही आणि आमचं हाल झालं, ते सुद्धा तुम्ही आम्हाला भेटायसुद्धा नाही.